आज आपण अकलूज या तीर्थक्षेत्री आपण पोहोचलेलो आहोत। आज 14वा मुक्काम आहे आणि या 14व्या मुक्कामाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। आपल्या श्री चिंतामणी प्रासादिक दिंडी उरोळी देवाची पूर्व हवेली, उरोळी कांचन आणि पूर्व हवेली आणि दिंडी क्रमांक 13 या दिंडीत आपण चालत आहोत आणि या सर्व संयोजकांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि ती मी माझ्या अल्पशा बुद्धीने प्रवचन रूपी सेवा या अभंगाचा सविस्तर अर्थ मी करणार आहे। आणि आपण यावेळेस चिंतन करत असताना या प्रवचन रूपी आपण अभंग घेतलेला आहे। तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम। तुकारामाच्या नावाला यम कापतो। कापतो म्हणजे घाबरतो। का घाबरतो त्याला कारण आहे की तुकाराम आणि राम ह्या दोन्ही नामामध्ये काही फरक नाही। त्याचा उलट जर अर्थ केला तर रामाच्या नामामध्ये 2 अक्षरे राम आणि तुकारामाच्या अक्षरामध्ये तुकाराम अशी 4 अक्षर आहेत। आपण तुकाराम महाराजांची आरती म्हणताना म्हणतो तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले। आता म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले हे बाजूला ठेवा। तुकिता तुलनेची म्हणजे देवाची आणि तुकाराम महाराजांची एक तुलना आहे म्हणून या आरतीमध्ये याचा अर्थ असा घेतलेला। तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आले। ब्रह्म ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्म म्हणजे पांडुरंग परमात्मा। आपण नाही का म्हणतो ब्रह्म ब्रह्म म्हणजे भगवान परमार्थ। ब्रह्माची म्हणजे देवाची आणि तुकाराम महाराजांची तुलना एक आहे। आणि तुकाराम आपला अभंगाचा पूर्वार्ध कसा आहे तुकाराम तुकाराम। आपण या तुकाराम तुकाराम नाम घेता कापे याच्यावर आपण चिंतन करत आहोत। तुकारामाच्या नामाला काय यम कापतो त्याला कारण आहे की तुकारामाचं आणि देवाचं साम्य आहे। तुम्ही म्हणता साम्य कसं? तुकिता तुलनेची म्हणजे देवाची आणि तुकाराम महाराजांची एकच तुलना आहे आणि एकाच सानिध्यात मोडतात म्हणून तुकाराम आपण आरती घेताना तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकाचे आले म्हणतो। ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्म म्हणजे पांडुरंग परमात्मा। आणि याच्याकरता ही तुकिता तुलनेची म्हटलं आहे तर ब्रह्म तुकाशी आले या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे तुकाराम महाराज आपलं चिंतन करत असताना देवाची भक्ती करत असताना देवाला एक रूप केलेलं असतं म्हणून देवाला काय केलेलं आहे तुकाराम महाराजांनी एक रूप केलेलं आहे। आता तुकाराम म्हणजे काय या म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांनी जे जे अवतार घेशी ते तुका बरोबरी म्हणजे देवानी जेवढे अवतार घेतले तेवढ्या अवतारात तुकाराम महाराज बरोबर आला। आता त्या अवताराचे आपण करू कोणत्या अवतारात कोणता जन्म घेतला तुकाराम महाराजांनी त्याच्यावर आपण चिंतन मांडू। आपल्याला सांगायचंय काय की तुकारामाच्या नावाला यम का कापतो याचा शेवट तिथं होणार आहे। तशी आपण एखादी कादंबरी लिहितो, कादंबरीचा शेवट हा पहिल्या पानावर लिहिलेला असतो। तसं आपण ज्या वेळेस प्रवचन करतो आपण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे या आपण या कळीवर आपण प्रवचन करत आहोत। त्याप्रमाणे तुकारामाचा अवतार आता सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 अवतार देवानी घेतले। त्या 4ही अवतारात तुकाराम महाराज कसे होते आणि काय काय अवतार घेतला त्याचं आपण थोडस विश्लेषण करू प्रवचन रूपी सेवेमध्ये। पहिल्या अवतार सत्ययुगामध्ये तुकाराम महाराजांनी प्रल्हादाचा अवतार घेतला। आता प्रल्हादाचा अवतार घेताना प्रल्हाद कुणाच्या जन्माला आला? प्रल्हाद कोण होता? हा प्रल्हाद की हिरण्यकश्यपूचा मुलगा। आता हिरण्यकश्यपूचा मुलगा असताना आता तुकारामाचाच अवतार तो शेवटी नामाचं चिंतन करणार ना, दुसरं कायचं चिंतन करणार आहे? मग तो प्रल्हाद नारायण नारायण ज्यावेळेस नामाचा उच्चार करायचा त्यावेळेस तो हिरण्यकश्यपू हा राक्षस होता, तो काय नाम घेऊन द्यायचा नाही। मग प्रल्हादाला अनेक प्रकारचा छळ केला म्हणजे मारायचा प्रयत्न केला। आपल्याला सर्व कथा माहिती आहे पण उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, एका कड्याहून लुटून दिलं, शिवाय हातीच्या पायाखाली तुडवलं,
तरी पण त्याचा नामाची ताकद सांगायची आहे मला. आपला विषय कुठे तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नामाची किंमत सांगायची. म्हणजे त्या नामाने नारायण नारायण नाम उच्चार करायचे त्या काळात प्रल्हाद. आणि असं करत असताना तो हिरण्यकश्यपू रागावला त्याच्यावर. तो म्हणला अरे तू नारायण नारायण म्हणतो, तुझा नारायण तरी कुठे आहे मला सांग, असं वैतागून बोलला. आणि मग त्यांनी म्हटलं जळी काशी असं बोलून म्हणतो सगळीकडे माझा परमेश्वर आहे, त्याप्रमाणे सहज देवाने म्हणजे प्रल्हादाने हात केला, माझा नर हरी या खांबात सुद्धा आहे म्हणजे. आणि खांबाचा हात केल्यावर त्या हिरण्यकश्यपूनी त्या खांबाला लात मारली आणि त्या नावात नरसिंह अवतार, त्यावेळेस तो सत्ययुगामध्ये नरसिंह अवतार देवाने धारण केला. आता देव प्रत्येक वेळी अवतार तुम्हाला घ्यावायची कारण उधाळ्या जण जड जीवा या न्यायाने ज्या वेळेस कलियुगामध्ये ह्या धर्तीवर अभिचार होईन व्यभिचार होईन किंवा हे होईल त्यावेळेस देव अवतार घ्यायचे ना. मग सत्ययुगामध्ये ह्या नरसिंह म्हणजे ह्या राक्षसांनी जो हे मांडला, मग त्याच्यासाठी अवतार घेण्यासाठी नरसिंह अवतार. आणि त्याच्या पोटी हा हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला, तो नाम घेता राहिला. आणि मग त्यावेळेस त्यांनी वर मागितला होता ब्रह्मदेवा की मला कशातच मरण नको, म्हणून देवाला तो अवतार घ्यावा लागला. वरचं तोंड सिंहाचं आणि सगळं शरीर मनुष्याचं. त्यांनी असा वर मागितला होता, मला केसरानी नको, आसरानी नको, पाण्यात नको, डोंगरावर नको, असं बऱ्याचशा अटी घातल्या. आणि त्या अटीनुसार देवानी मनुष्य नाही अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतला. वरचं तोंड सिंहाचं, सगळा देह माणसाचा. आणि घरात नको, बाहेर नको, उंबऱ्यावर घेतला. रात्री नको, दिवसा नको. आपण तिन्ही सांजा म्हणतो ना, दिवस बत्ती लावायचा टाइम, त्यावेळेस रात्र बी नसती, दिवस बी नसतो. त्यावेळेस मला धर्तरीवर नको, आकाशात नको, म्हणून मांडीवर घेतला. आणि शेसर नको, मग नख होती. नख हे शेसर नाही होत, शरीराचा एक अवयव राहतो. नखानी पोट पाडलं आणि तिथं त्या हिरण्यकशिपूचा वध केला. आणि तो पहिला अवतार प्रल्हादाचा म्हणजे तुकाराम महाराज. आता चारही युगामध्ये तुकाराम महाराजांचं म्हणणे काय आहे, आपण काय विषय चाललाय, तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. आपण काय करतो, अपेक्षा काय करतो, एक वारी केली ना आपण, आपल्याला वाटतं आपल्याला सगळं प्राप्त झालं पाहिजे. मग एक वारी केल्यावर आपल्या नामाने नियम का पण का शक्यच होणार नाही. तसं तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे जे अवतार धरती तुका त्याच्या बरोबरी. त्या पद्धतीने सत्ययुगामध्ये तुकाराम महाराजांचा अवतार, पहिला अवतार प्रल्हादाचा. आता द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र जन्म. प्रभू रामचंद्र जन्माला आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी काय अवतार घेतला, काय हे आपल्याला सगळं माहिती आहे. इतिहास आपण रामायण ऐकतो, सगळं काय करतो, महाभारत ऐकतो. तो सगळा इतिहास सांगण्याला आपल्याला प्रवचनाला अर्धा तास आहे. माझा नुसतं प्रल्हादाचं चरित्र सांगितलं त्यालाच अर्धा पाऊण तास जाईल. तसं जमणार नाही. प्रत्येक काडीवाला आपल्याला स्पर्श करून हे प्रवचन रूपी सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. मग त्रेतायुगामध्ये दुसरा अवतार म्हणजे तो ज्याचा आपलं अंगदाचा. आता अंगद म्हणजे श्रीराम प्रभावचा भक्त. आता अंगद असा रावणाने सीतेला पळवून नेली. आता सीतेला पळवून नेल्या निमित्ताने अंगद शिष्टाई करायला आला. अंगद शिष्टाई करायला काय आला, जसं श्रीकृष्ण दुर्योधनाकडे आला होता शिष्टाई करायला की हे युद्ध नको करू, त्यांना जे काय 4-5 गावं किंवा काय असं. त्यावेळेस दुर्योधनाने म्हटलं असतं की बाबा हे ठीक आहे, ही 5 गावं देतो, हे असं करतो, त्यावेळेस ते युद्ध झालं नसतं. पण दुर्योधनाला अहंकार. दुर्योधनाने काय सांगितलं की सुईच्या टोकावर जेवढा मातीचा कण राहतो तेवढं सुद्धा देणार नाही. आणि त्याच्यानंतर युद्ध झालं, ती शिष्टाई पार पडली नाही. तसंच अंगद आहे ना, रावणाला शिष्टाई करायला आला होता की रावणा, सीतेला तू पळवून आणलेली सोडून दे, नको युद्ध करू, नको नाश करू तुझ्या कुळाचा. अंगद ज्यावेळेस आला होता, आता रावणाचं सिंहासन उंच होतं. अंगदने काय केलं, आपल्या शेपटीचं सिंहासन उंच केलं, रावणाच्याही उंच 2 फूट सिंहासन केलं. आणि रावणाला शिष्टाई करायला लागला. रावणाला राग आला, त्या राक्षसाला सांगितलं
त्याला काय करा, धरा मारा आणि हाना मारा. तो म्हणला मला मारा तर मारा, फक्त माझा म्हणला एक पाय हलवून दाख. काय म्हणला, एक पाय हलवून. मग त्यांनी काय केलं, असं कमरं हात ठेवलं आणि तोही फाकून पाय आपला उभा राहिला. त्या राक्षसांना तो एक पाय इंचभर सुद्धा पाय हलला नाही. मग त्या अंगदाने सांगितलं की मी माझा पाय तुम्हाला हल्ला नाही तर माझ्यापेक्षा रामाचे सेवक कितीतरी बाल लढे. तू अरे नको हे करू, तू सीतेला सोडून दे. त्याची ताकद काय सांगायची की राम नामाची ताकद. आणि तो जो त्रेतायुगातला जो अवतार आहे तो म्हणजे तुकाराम म्हणजे अंगद. आता अंगदाचा अवतार तुकाराम महाराजांनी, तो दुसरा अवतार. आता तुकाराम महाराजांचा तिसरा अवतार द्वापार युगामध्ये उद्धव. आता उद्धव श्रीकृष्णाचे भक्त. आता जशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, कुठं सांगितली, युद्धाच्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर, तशीच आहे ना उद्धवाला त्यांनी हे सांगितलं की त्याला 12 स्कंद म्हणतात. 12 स्कंद ते 11व्या स्कंदाचा 11वा स्कंद त्यांना सांगितला आणि तो 11वा स्कंद 31 अध्यायाचा आणि तो एकनाथी भागवत तयार झाला 31 अध्यायाचा. आणि असा हा उद्धवानी सुद्धा कशाची सेवा होती उद्धवाची, नामाची. श्रीकृष्णाचा भक्त होता अर्जुन आणि उद्धव. आणि उद्धव आपल्याला सांगायचं काय, तुकाराम महाराजांचं आपण नामाचं महत्व सांगतोय की तुकाराम महाराजांनी एका जन्मात नाम घेतले नाही आणि एका जन्मात यम कापला नाही, अनेक अवतार घेतले तेव्हा यम कापत होता. आता आपण काय सांगतो, एक वारी झाली तरी मला असं संकट आलं देवाचं, असं नाही. असं नाही. बऱ्याच काळामध्ये काही मंडळी म्हणतात 25 वर्ष वारी केली पण माझं काय सार्थक झालं नाही, मला जे दुःख ते आहे ते आहेत. पण आपण किती प्रेमाने वारी करतो, आपल्या अंतकरणात कसा भाव आहे तसंच फळ मिळणार ना आपल्याला. त्या पद्धतीने तुकाराम महाराजांचा हा अवतार, तिसरा अवतार त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये हा उद्धवाचा होता. आता उद्धवाचा अवतार असताना कलियुगा माझी म्हणजे हा चौथा अवतार म्हणजे नामदेवाचा. हा कलियुगामध्ये ज्या वेळेस विठ्ठल परब्रह्म सावळे पंढरपूरला आले त्यावेळेस नामदेवाचा अवतार झाला. आता नामदेवाचा अवतार कसा झाला हा आपल्याला सर्वात ज्ञात आहे. नामदेव हे शिंपी घराण्यातले व्यक्तिमत्व होतं. आता नामदेवाचा चरित्र सांगायचं म्हटलं तर नामदेव महाराज हे पांडुरंगाचे एकदम लाडके भक्त. एका वेळी काय झालं, नामदेव महाराजांचे वडील हे शिंप्याचा व्यवसाय करायचे, प्रत्येक गावोगावी बाजाराला कपडे विकायला जायचे. आता एका वेळेस 4-5 दिवस गावाला गेले असताना आईने असा आग्रह केला नामदेव महाराजांना, नामदेवा जा, जर तुझे वडील देवाला नैवेद्य दाखवायला जातात त्यावेळेस तू सुद्धा देवाला नैवेद्य दाखवून ये. नामदेवानी नैवेद्य दाखवला. आता नामदेवाला माहित नाही नैवेद्य दाखवायचा आणि परत घेऊन यायचा. नामदेवाच्या मनात काय की देवाला जीव म्हणजे खाऊच घालायचा. नामदेवानी नैवेद्य दाखवला आणि देवाला आग्रह करीत बसला, देवा तू जेवला पाहिजे बरं का, माझे वडील तुला दररोज जीव घालतात, त्याला काय माहिती नैवेद्य दाखवून येतात का जीव घालतात ती. नामदेवानी असा हट्ट केला की म्हटला तू जर जेवला नाहीस तर मी इथं प्राणत्याग करीन. डोकं आपटायला लागला. शेवटी देवाला दया आली किंवा देवाला किंव आली. देवानी त्या नामदेवाचं डोकं धरलं आणि स्वतः नामदेवाच्या हाताने जेवला. देव फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, या अभंग आहेत बरेचसे. आता असं करत असताना नामदेवाचा जो जी लाडका भक्त असल्यामुळं नामदेवानी एक शपथ घेतली देवाकडून की मी 100 कोटी अभंग लिहीन. देव त्याला समजावतात, अरे नामदेवा एवढं शक्य होणार नाही, तू ही शपथ घेऊ नको, तू हे अटीतटीला लागू नको. शेवटी नामदेव ऐकना, नामदेव हा हट्टी होता आणि पांडुरंगाचा लाडका भक्त होता. मग शेवटी देव सुद्धा लिहू लागली. नामदेवाच्या घरात 14 माणसं होती. 14 माणसं लिहित होती तरी सुद्धा ते 100 कोटी म्हणजे कोटी म्हणजे नाही, कोटी हा एक अर्थ आहे, पण त्यावेळेस 96 कोटी अभंग कसे बसे तयार झाले.
नामदेवचा अवतार संपला. मग नामदेवाचा अवतार संपल्याच्या नंतर नामदेव महाराज आणि पांडुरंग महाराज, पांडुरंग म्हणजे परमात्मा देव, हे तुकाराम महाराज ज्या वेळेस कलियुगात जन्माला आले तेव्हा त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना म्हणले की मी 96 कोटी अभंग लिहिले, उरलेले 4 कोटी तू पूर्ण करायचे. म्हणजे 5वा अवतार कलियुगाचा नाम तुकाराम महाराजांचा. हा तुकाराम महाराज नामदेवाच्या नंतर तुकाराम महाराज आणि मग तुकाराम महाराजांनी हा अवतार घेतला आणि ते 4 कोटी अभंग पूर्ण केले. आणि तुकाराम महाराजांनी नुसते 4 कोटी अभंग पूर्ण केले नाही तर तुकाराम महाराजांनी बरेचशी कार्य केली. आता तुकाराम महाराजांनी आपल्याला काय मंत्र दिला हो? रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या स्वप्नात बाबाजी चैतन्य त्यांचे गुरु त्यांनी रामकृष्ण हरी मंत्र दिला होता. आता ह्या रामकृष्ण हरी मंत्राने जगामध्ये लाखो लोक उद्धार पावला त्यांचा. आता लाखो लोकांचा उद्धार पावला असताना तुकाराम महाराजांनी समजा हा रामकृष्ण हरी मंत्र दिला. आता रामकृष्ण हरी मंत्र दिला तर तुकाराम महाराज या वेळेस काय म्हणतात की बरंच त्यांनी अभ्यास केला. तुकाराम महाराजांनी भरपूर काय कार्य केलं. आता तुकाराम महाराज एक दिवशी त्यांनी काय केलं, गाथा लिहिला. आता गाथा लिहिल्याच्या नंतर ही ब्राह्मण मंडळी जी होती त्यांना असं वाटायचं आमच्याशिवाय कुणी लिखाण करू नये. आणि तेव्हा पुण्याचं हायकोर्ट म्हणजे रामेश्वर भट्ट. मग त्या ज्या ब्राह्मणांनी सगळी तक्रार केली रामेश्वर भट्टाक, म्हटले ह्या तुकाराम महाराजांनी कवित्व केलेलं आहे, आपल्या विरोधात कवित्व केलेलं आहे, तरी त्यांना काहीतरी शासन करा. आणि मग हे सगळं कोर्ट त्या जज पुढे उभं राहिलं. पुढं रामेश्वर भट्टाक. आता रामेश्वर भट्टाक कोर्ट उभं राहिलं तर त्यांनी असं सांगितलं ह्या ज्या वह्या लिहिल्यात म्हणजे गाथा लिहिलाय तो म्हणले सगळा इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकायचा. नाही, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडत असताना तो पण कसं दगड बांधून म्हणजे आपण त्याप्रमाणे तुकाराम महाराज धन्य तुकोबा समर्थतेने केला हा पुरुषार्थ. आता तुकाराम महाराजांनी काय पुरुषार्थ केला तर त्या जळी दगडासहित वाया पैशा तारी येलेला आणि मग तुकाराम महाराजांनी 13 दिवस अनुष्ठान केलं. अजून तो दगड आहे ना तुकाराम महाराज बसलेले तो इंद्रायणीच्या तीरावर आहे. आपण सुद्धा जातो तिथं दर्शन घेतो. आणि मग 13 दिवसांनी त्या वया हयतशावरती आल्या. हयतशावरती आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना तिथं नतमस्तक झाली सर्व विरोधक मंडळी. आणि तुकाराम महाराजांचा असं होत असताना बरंचसं अभंग लिहिले त्यांनी बरंचसं. आता तुकाराम महाराजांचं महत्व म्हणजे तुकाराम महाराजांनी वारीमध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचा मुलगा नारायण महाराज, आज सुद्धा तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये नारायण महाराजांचा उल्लेख होतो आणि जय जयकार बी होतो. कारण ही जी दिंडी आहे आपली ही आषाढी पंढरी विसरू नका मज सांगत अशी गुज पांडुरंग, ही वारी खरी नारायण महाराजांनी सुरू केली. पहिल्यापासून नारायण महाराजांनी वारी सुरू केल्याच्या नंतर त्याच्यानंतर मोगलाईचं राज्य आलं. मोगलाईच्या राज्यानंतर ही वारी खंडित झाली शरद महाराज. आणि वारी खंडित झाली असताना नंतर आपण म्हणतो हैबत बाबाच्या पादुका आपल्या कुठं आहेत, माऊलीच्या तिथं आहेत. नंतर हैबत बाबा ही मिलिटरीमध्ये सर्व्हिसला होते आणि मिलिटरीमध्ये सर्व्हिसला असताना ते वाचले म्हणजे आणि त्यांनी सगळं देह समर्पित देवासाठी केला. आणि मग हैबत बाबांनी आपण म्हणतो ना पड हैबत बाबांचा पादुका तिथे आहेत आणि आपण कळसाचं दर्शन घेताना आपण हैबत बाबाच्या समाधी बसून किंवा पादुका बसून घ्यायचो. आता कळस तिथून दिसत नाही बांधकाम झाल्यामुळं, पण आपण पहिलं गर्दी असली की तिथून कळसाचं दर्शन घ्यायचो, प्रदक्षिणा मारायचो, निघून यायचो. अशा पद्धतीने हा वारीचा महत्व. आणि त्या पद्धतीने हे करत असताना की तुकाराम महाराज धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आता तुकाराम महाराजांना धन्यता कशाने दिलेली आहे? तुकाराम महाराजांनी धन्यता अशी दिलेली आहे की 4 मोक्ष आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि 5वा मोक्ष म्हणजे भक्ती. आता भक्ती म्हणजे काय?
आता तुकाराम महाराजांनी जी भक्ती केलेली आहे ती या भक्तीचाच हा कळस आहे. तुका झालाचे कळस. तुकाराम महाराजांनी हा जो भक्तीचा पाया उभारलेला आहे आणि त्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी आपला पुरुषार्थ दाखवलेला आहे. कशामध्ये? नामाच्या महत्वामुळे. म्हणून तुकारामाच्या याला यम का कापतो की तुकारामाने 4 जन्मात अवतार घेतले, ते पण नाम करताच अवतार घेतले. त्यामुळं तुकाराम नाम घेता कापे यम. ह्या अभंगाचा पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे. दुसरं चरण म्हणजे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जेने पुरुषार्थ काय केला तर धडी जगला सहित वया कैशा कार्य या. त्याचप्रमाणे 4थ्या कडव्यामध्ये रामेश्वर भट्ट काय म्हणतात? म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या म्हणजे काय? ब्राह्मण. संस्कृत अर्थ तुझ्या आहे, पण त्याला ब्राह्मण आहे. हे ब्राह्मणांनो म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या म्हणजे तो ब्राह्मणांना उच्चारून सांगतो, हे ब्राह्मणांनो तुका विष्णू नाही तुझ्या. तुका विष्णू नाही तुझ्या म्हणजे त्याला कारण का सांगितलं त्यांनी? ही रामेश्वर भट्टाच्या शरीराचा दाह व्हावा लागला, शरीराची आग व्हावं लागली. मग तो माऊलीच्या समाधीवर गेला आणि डोकं ठेवलं की माऊली माझ्या अंगातून नुसता दाह होतोय, मला काहीतरी उपचार करा, काहीतरी मला यातून तारून न्या. माऊलींनी सांगितलं तू देऊला संत तुकाराम महाराजांक तुझा. तरी याने ऐकलं नाही, तरी त्याचा दाह आहे ना. शेवटी परत माऊलीकडे गेला. माऊलींनी सांगितलं तू तुकाराम महाराजांकडे गेल्याशिवाय तुझ्या अंगातला दाह कमी होणार नाही. आता त्यांनी सांगितल्यावर तुकाराम महाराजांनी माऊलींनी सांगितल्यावर त्याच्यावर थोडा विश्वास ठेवून तो गेला. जाता जाता आळंदीच्या आणि देऊच्या मध्ये अनगड शाह म्हणून एक भक्त होता. त्याची एक विहीर होती, विहीर. आणि त्या विहिरीचं पाणी फक्त तो देवपूजेलाच वापरायचा. मग तो काय केला? त्या विहिरीत गेला आणि विहिरीत गेल्यावर